आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई, निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे. शिरोळ तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांनी दिला. शिरोळ येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. शिरोळ तालुक्यातील उदगाव, आलास, दत्तवाड, अब्दुल्लाट, यड्राव, नांदणी व दानोळी या 7 जिल्हा परिषद गटासह 14 पंचायत समिती गणासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. शुक्रवारपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. निवडणूक अधिकारी नष्टे म्हणाले की शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 7 गटांमध्ये सुमारे 2,40,102 मतदार असून त्यांच्यासाठी 232 मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी 27 क्षेत्रीय अधिकारी व 1,160 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक खर्चाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांना 7,50,000 रुपये तर पंचायत समिती निवडणुकीसाठी 5,25,000 रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नामनिर्देशन अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. दुबार मतदार असलेल्या व्यक्तींनी ज्या ठिकाणी मतदान करणार आहेत त्या ठिकाणीच मतदान करण्यासाठी संबंधित विभागाकडून लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. निवडणूक काळात व्यक्तिगत टीका टिप्पणी, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये किंवा आचारसंहितेचे उल्लंघन करणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. तसेच गरजेपेक्षा जास्त प्रचार सभांसाठी जागा आरक्षित केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्या पत्रकार परिषदेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल कुमार हेळकर, गटविकास अधिकारी विजय परेड, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.